पासून आग्रहाने विनंती करत होतो की बा कधी पण ॲडव्हान्समध्ये सांगशील म्हणून, आणि ते खरंच त्या दोघांनी, देवेश आणि संजयनी हा प्रोग्रामाबद्दल सांगितलं. आणि त्याच्यानंतर माझा बराचदा मी त्याच्यासोबत बोललो की कसं करणार, काय करणार, आणि शेवटी हे घडून आलं. आणि सगळे मित्र इथे जमा झाले आहेत, त्यांचे पण भरपूर आभार. आणि ही संधी म्हणजे काय म्हणतात त्याला घडून आलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि बहुतेक आपण परत भेटू अशी आशा करतो. तुझी इच्छा होती गाणं म्हणायची म्हणून द्या. तुम्हाला म्हटलं होता गाणं म्हणून म्हणून. चल घे, होऊ द्या. ट्राय करतोय सगळ्यांसमोर 2-3 लाईन. जाम की जरूरत है जैसे, जाम की जरूरत है जैसे, बेखुदी के लिए हाय कि सनम चाहिए, आशिकी के लिए बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए. एक स्टँजा म्हणतो मग सर. वक्त के हाथों में सबकी तकदीरें हैं, वक्त के हाथों में सबकी तकदीरें हैं, आईना झूठा है सच्ची तस्वीरें हैं, जहाँ दर्द है वही गीत है, जहाँ प्यास है वही मीत है, कोई न जाने मगर जीने की यही रीत है, साज की जरूरत है जैसे, साज की जरूरत है जैसे, मौसीकी के लिए बस एक सनम चाहिए, आशिकी के लिए. थँक यू. धन्यवाद. लाडसे से माझ्या मुलाचं नाव साहिल सुनील लाडसे. 12 मध्ये आता एक्झाम दिलेली आहे. आणि एक 11 मध्ये आहे, सौम्य सुनील लाडसे. आणि आमचे हे जो आयोजक म्हणून आहेत आमचे संजयजी बोंद्रे आणि देवेशजी राजाभाऊच, यांना जो काम केलंय तो बहुत खुशीचं काम केलं आहे. आणि मिळून मिसळून सगळं नाही का एकमेकांना म्हणजे सोबत आणणं, या सगळ्या गोष्टी त्यांना बरोबर काम केलं आहे. आणि हे कसं एक मिळून आणि सगळं कार्यक्रम पार पाडण्यात येऊन राहिले आणि चांगले झाले. बस एवढं बोलून आपले 2 शब्द काय आठवणी. माझे नाव विनोद नामदेव ब्लोरे, मुंडे खुर्द. हल्ली 5व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत मुंडेला शिकलो. आणि शिकल्यानंतर काही दिवस मेहनत केली. 12/11/98ला पोलीसमध्ये लागलो मी. आणि माझे खास मित्र म्हणजे हा एक आहेच, आणि अनिलजी वासनिक. आमची जोडी तुटली नाही आतापर्यंत, तुटणार बी नाही. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा नीटची तयारी सुरू आहे, एक मुलगा 9व्या वर्गात आहे, भंडारा शिकत आहे. आणि माझे वडील आई तर राहतात गावी, मी भंडारा तर भंडारा डीमार्टच्या समोर घर बांधलेला तिथे राहतात. आणि माझी नोकरी तिरोळ्याला आहे. जेव्हा लागलो भंडारा जिल्ह्यातच लागलो मी पोलीसमध्ये, पण 2 जिल्हे झाल्यामुळे मी
म्हणजे गोंदिया जिल्ह्यातच नोकरी सुरू आहे पूर्ण. 7:30-8 वाजता वाचले. काही आठवणी शाळेतल्या? आठवणी पुष्कळ आहे, पण काय मजा. आपण जेव्हा 10व्या वर्गात इकडे आलो होतो या शाळेत, नवीन शाळेत, तेव्हा ते लॅट्रिन बाथरूम नव्हता. नव्हता तेव्हा बाथरूम आपण स्ट्राईक केली होती तिथे. हा, 1 दिवसाचा संप केला होता. हो, त्याच्यात सगळंच होतं आपण भागीदारी. चला ठीक आहे, नमस्कार. सगळं भेटलो, छान झालं. आम्ही टचमध्येच राहतो, संजय, मी आणि आम्ही सगळं दररोज एकामेकाला फोन करतो. काय नाही काय म्हणजे एकामध्ये विचारत राहतो, कोण कुठं आहे, काय करतं, काय नाही काय. हा चला ठीक. हो, परिचय सांगण्याची तशी काही गरज नाही आहे, गरज नसेल पण आहे. फॉर्मॅलिटी म्हणून पूर्ण करताय. माझे नाव सुधीर गोपालजी डेकाटे. पत्नीचे नाव सांगायला लागेल का? हो सांग, बायकोचे सांग, पत्नीचे नाही तर. पत्नीचे नाव आहे कविता. हो, मुलाचे नाव आहे मोहित, तो इथे बसलाय आज. हो. 9th क्लासमध्ये शिकत आहे, आता 10वीला गेलाय. बोल तू बोल. सध्या मी प्रायव्हेट जॉब करताय नागपूरला, निको ग्रुपला. बाकी काय आठवणी, ओल्ड मेमोरीज. बाकी एक आठवण येते मला शाळेतली. हो, ते सांग ना. आपल्याकडे भोयर सर होते, हो, ते एक फ्रेंच कट असं. आम्ही त्यांना खूप चिडवत होतो, बार्बर ऑफ दी बगदाद. आपल्याला इंग्लिश मध्ये लेसन पण लेसन होता. आठवते का? हो हो. चंचुपात्र डब्बू. सगळ्यात जास्त ते चंचुपात्र डब्बू. आणि ते कोणाला म्हणत होते आपल्याला? नाही, मी होतो त्याच्यात. आणि एकदा एवढं जोरात मारलं होतं त्यांनी मला हातावर, कोणती चौधरी सरांनी. आहेत का ते? अजून काय सांगू? सांग. आठवणी भरपूर आहे, पण वेळ कमी आहे. आपल्याला शाळेमध्ये पण जायचं आहे, म्हणून शॉर्टकट. थँक्यू सगळ्या आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे, सगळ्यांचे आभारी आहे. आणि सगळ्यात मेन आभारी म्हणजे संजय आणि देवेश. धन्यवाद. बुजुर्गला शाळा शिकलो आणि 8व्या वर्गात फेल झालो होतो, म्हणून याच्याबरोबर आलो होतो संजय वगैरेच्या बरोबर. आणि 92ला परीक्षा देऊन मी आता नागपूरला म्हणजे पेट्रोल पंपावर मी परीक्षा दिली. तेव्हापासून मी तिकडं 92 पासून तिकडे मी नागपूरला. आणि खापरीला होता पहिले पेट्रोल पंपावर, आता तोच पेट्रोल पंप बुट्टीबुरीला गेलाय आणि मी तिथे मतलब ड्युटी करत आहे. आणि मला 2 मुली आहे, एक आहे GNMS करत आहे आणि एक आहे 12वीत आणि मुलगा आहे 9वीत. 2 मुली 1 मुलगा आहे. आणि संजय भाऊंना मला खूप आग्रह केला, तर मी आज सुट्टी मारून खास याच्यासाठी आलो, प्रोग्रामसाठी भेटायला. आणि आता मकान वगैरे तिथेच आहे बुट्टीबोरीला, तिथे मकान बांधलेलं आहे, तिथेच राहतो आम्ही आता. आणि शाळेमध्ये मला आमचे 2 डेक्ष राहत होते, संजू बिल्लोरे वासनिक, हे असे राजाभाऊ, हे आमचे डेस्क होते. मला काही गुदगुदी लावायचे, तर मला सीधा किताब घेऊन जो भोयर सर येत होते ते आपल्या पिरियडला मला हिंदी शिकवत होते आपल्याला, तर ते डेस्कवर उभे करत होते. तर मी म्हणजे हसण्याचं काम जास्त करत होतो, म्हणून त्यानं मला किताब घेऊन उभं करत होते. ते माझे मंडळ मॅडम बी होती, ते बी तेच करे, पण ते हसलाच का चलो उभं तेच करायचे ते. धन्यवाद सगळ्यांना, माझा नमस्कार. धन्यवाद. माझे मिसेसचे नाव आहे शुभांगी नरेंद्र लाडसे. मला 2 मुली आहेत आणि एक मोठी मुलगी माझी नागपूरला जॉब करत आहे आणि एक लहान मुलगी तुमसरला BSc नर्सिंग करत आहे. माझा व्यवसाय आहे मटक्याचा धंदा आहे माझा, म्हणजे सट्टापट्टी. हा माझा बिझनेस आहे. तिथे करून जा. जेवण तर झालंच आहे.
आहे तर पैसे पण द्यावे लागतात ना. हा स्पॉट असं आहे. आणि माझा धंदा म्हणजे असा आहे घाटा आणि मुनाफा. मी किती कमवतो किती घाटा होते हा माझ्या मलाच माहिती. एवढं शब्द बोलून सनेरी मी आपले परमेश्वर लक्ष्मण रोटके कानडगाव. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी आहे 11वीत, मुलगा आहे 9वीत. तेरे को पता है ना तूने मी अगोदर शाळेतला म्हणजे 2च प्लेट करत होतो, जास्त पिक्चर पाहायला जात होतो. आणि ते यशवंतची होती. मग ते महापुस्तकी ते मीना शेंडे आणि सुशी अस्वले हे जास्त पाहत होत्या. मी मसाल्याच्या खरा देऊन देऊ आणि बोरकर सर होते. मी 2च प्लेट करत होतो, पण आमच्या इथं कंट्रोलची दुकान होती, तर मी त्याला साखर आणत होतो, मला एक बी मारत नव्हता. मग आम्ही एक वेळ नागपूरला गेलो होतो ट्रिपला. कविता होती, अनिता होती आणि हे बी होती आणि 4 मुली ना आम्ही 3 मुलं होता. अनिल वासनिक होता, संजय आणि अरविंद होता. नागपूरला गेलो होतो. अरे मी होतो दादा त्यावेळेस. त्या नाव घेतलं बाबाजी. हो. बस आता एवढंच मी आठवतो. धन्यवाद. मुंड्रीमध्ये शिक्षण केलं 10वी पर्यंत. आमचे मित्र होते अनिल आणि आपला विनोद बिल्लोरे, हे परम मित्र आमचे. आम्ही तिघे सोबतच राहत होतो. लग्न कळपे जात होतो तर आम्ही तिघच जात होतो. आमच्या म्हणजे तो पिक्चर आला होता एक त्रिमूर्ती म्हणून, आमच्या त्रिमूर्ती नाव ठेवलं होतं. हो, ते शाळेची आठवण आहे ना, भरपूर काही आहेत, पण आता वेळ नाही आहे आठवणी सांगायची. भूक लागली. जेवणाची वेळ झाली आहे. कुठे राहतेस काय करतेस ते सांग. अच्छा. मी आता नागपूरला राहतो. माझ्या एअरपोर्ट मध्ये जॉब आहे. माझ्याकडे एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी इंजिनिअरिंग करून राहिली, फायनल इयर आहे तिच्या, आणि मुलगा आहे 10वी मध्ये. तर एवढे 2 शब्द. आमचे नागपूरला राहतो. मला एक मुलगी आहे, CA करत आहे आणि आता सध्या मी नागपूरला. कंजूस नको करा. शाळेच्या अशा काही आठवणी आहेत की आम्ही संप केला होता 1 दिवसाच्या शाळेत. अडाऊ सरांनी मला म्हटलं होतं की मी तुला पाहून घेईन. मला 10वी मध्ये त्यांनी रस्टिकेट केलं होतं. मी, विनोद आणि अनिल मास्तर होता, देवेश होता आणि संजय होता. तर त्यांनी मला असे ओपन चॅलेंज केला होता का मी तुला पाहून टाकेन म्हणे. तर त्यांनी मला 10वी मध्ये खरोखर रस्टिकेट केलं. माझे ते 2 वर्ष वाया गेले. नंतर मी 11वी 12वी केलं आणि शाळा सोडली. नंतर 2002 मध्ये लग्न झालं आणि नागपूरला शिफ्ट झालो. तेव्हापासून मग तिथं नागपूरला जाऊ. एक मुलगी आहे फक्त, ती CA करत आहे. कोण जास्तची इच्छा होती का? फक्त हे काय म्हणास का नाही? खूप छान वाटला. एवढ्या दिवसानंतर भेटलो सर्व. माझे पूर्ण नाव राजू दशरथ कांबळे आणि पत्नीचे नाव अनिता राजू कांबळे. आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीच्या झालं. आणि माझा धंदा म्हणजे शेतीचा आहे आणि म्हशीचा आहे. झाला एवढं. हो, काही सांगायचं असेल आमच्या बॅचमध्ये होतास का समोर होतास, नापास झालास, ते काय सांग. आणि मी समोरच्या बॅचमध्ये होतो आणि नापास झाल्यानंतर बोंद्रेजीच्या बॅचमध्ये आला आणि बोंद्रेजी आमच्या घरापर्यंत आला आणि आठवण करून दिला. याच्याबद्दल मी धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रभाकर शामराव खरवडे, मुक्काम घेरवाडा. मी आता सध्या शेतीचेच काम करत आहे. माझ्याकडे 2 मुलं आहेत. एक फायनलला आहे, एक पॉली केला आहे त्यांनी. पॉली करून त्याने तो पुण्याला आता
4 महिन्याचे ते काम देत इंटर्नशिप करत आहे. त्याच्यानंतर पॉली बी करणार आहे. तसा त्याचा नंबर जॉब लागलेला आहे अमरावतीला लहान मुलांचा, आणि मोठ्या मुला फायनल झाला आहे. तो गोंदियाला शिकत आहे. माझ्या मिसेसचे नाव आहे प्रिया प्रभाकर कलोडी. बस, धन्यवाद. माझे पूर्ण नाव आहे केशव रामचंद्र निंबाळते, राहणार मुंडरी. कुरुडा सांग ना का? गुळात ना मुंडरीत माय येते. दोन्ही ठिकाणी आहेत म्हणा. मी आता मजुरी करते, मी रोजीरोटी. बट ट्रॅक्टर घेतलो म्हणा स्वतःचा का? 10 लाखाचा ट्रॅक्टर आहे ना, रोजीरोटी करतो म्हणते. बोल बोल. इन्कम टॅक्स वाला तुझ्या घरी नाही ना. नाही, ट्रॅक्टर घेतला मागच्या वर्षी. आता पहिले ड्रायव्हिंग करत होतो, मग आता मागच्या वर्षी ट्रॅक्टर घेतला. आता स्वतःच गाडी वगैरे चालवते. एक मुलगा आहे माझ्याकडे, 12वी वगैरे झाली त्याची. आता ITI चालू आहे त्याच्याला. धन्यवाद. मी 9व्या वर्गापर्यंत शिक्षण केलं. त्याच्यानंतर कास्तकारी केली. त्याच्यानंतर दूध गाडीवर लागले तुमसरे डेअरीमध्ये. तिथं 18 वर्ष काम केलं. तिथून मग नागपूरला गेले. नागपूरला मग तिथं शिक्षण पाणी केलं. मुलं 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. ती शिक्षण करून राहिले, BSc करून राहिले. तिथं स्वतःचं मकान आहे, 2 मकान आहेत, 1 प्लॉट आहे. खाऊन पिऊन सुखी आहे. हात खिचलो तर त्यांच्याच टोंगऱ्यावर लागलं होतं त्याच्याच हातानं. नाही, पण त्याच्याच हातात द्यायला लागलं होतं. मी असं हात खिचून घेतलं होतं त्याला. धन्यवाद. नाही नाही नाही, आता सगळ्यांना सांगूनच दिलं. ते जाऊ दे आता त्या गोष्टी सांगणार आहे. खो खो खेळत त्या गोष्टी काढून काय फायदा आहे? फायदा आहे ना काय नाही. आता इथले जण ते चांगलं नाही वाटत. पहिले उपाध्याय काय केला माणूस, हे अनिता उर्मिला जोसना हे सगळं खेळवत जात. आम्ही जाऊ तिकडे बरं, तर आम्ही त्या गोष्टी आता का केल्या असं आहे ना. ठीक आहे संजय. ठीक आहे ठीक आहे. फोटो येत आहे का बाई? फोटो तो काढावा लागेल. आपला ताल लागला का? व्हिडिओ करत आहे. घ्या, आरामात घ्या. माझ्या फोटो काढू, मी नाही खाऊन राहिलो. तू घेणार आहे? नाही नाही, मी नाही घेत. गुरुदेव प्रणाम. विजय घे ना. तुम्ही काऊन वाडीच्या वाराला जर माग तुम्ही काऊन असं अलग सलग बसल्या स्वान पार्टी? त्या गुरुजीला घ्या ना आपल्यासोबत. गुरुदेव अबे हा घेते तरी झाला. आपला पोती बिघाड नको पहिलं. काय रे? हो घेतो घेतो. कविता कुठे गेली? हो का? हो सर्वांना द्या. सर्वांना नाही, माझी येते ना. तू बस ना, आरामात बस ना. मला का नाही आणलं? ते तू बोलावलेच नाही म्हणून ना. वाट बघते माझी. वहिनी याल ना. घरची वहिनी येते गेली. लहान निंदा आले म्हणते.
नमस्कार. नमस्कार. माझं नाव दादाराम बालकृष्ण लांडगे, मुक्काम कालरगाव. अशी हो का? मला 2 मुलं आहेत आणि मी शेतीचं काम करतो. माझ्या पत्नीचे नाव आहे मनीषा दादाराम लांडगे. इकडे हो, इकडे हो असं. हां बोल. अजून काय सांगू मला, ते मगाशी जे कोसकुडल्या वगैरे ते म्हणत होता ना, तो बबलू शेंडे म्हणून होता, तो मला मरम पावला. त्याला जयपाल शेंडे कानागड. हां हां हां. झाला ना? झाला का? सगळ्यांना नमस्कार. बाबू थोडा वरखाल फिरायला जायचं का स्कूलमध्ये? हा जाऊ ना. बस बस. हुस्न है, प्यार है, दिल है, दिलदार है. हुस्न है, प्यार है, दिल है, दिलदार है. बोलती है नजर, चुप है मेरी जुबान, हर किसी से जुदा है मेरी दास्तां. ना किसी से कभी प्यार मैंने किया, दर्द दिल ना कभी याद मैंने लिया. शाम भी खूब है, पास महबूब है, जिंदगी के लिए क्या चाहिए. शाम भी खूब है, पास महबूब है, आशिकी के लिए क्या चाहिए. फोटो येत आहे का बाई? फोटो तो काढावा लागेल. आपला ताल लागला तर व्हिडिओ करत आहे. घ्या आरामात घ्या. माझा फोटो नको काढू, मी नाही खाऊन तर राहिलो. तू घेणार आहे? नाही नाही, मी नाही घेत. गुरुदेव प्रणाम. विजय घे ना. तुम्ही काऊन वाडीच्या बाहेर आले रे माग? तुम्ही काऊन सल्लग सल्लग बसल्या स्वान पार्टी? त्या गुरुजीला घ्या ना आपल्यासोबत. गुरुदेव अबे हा घेते तरी झाला आपला पोती बिघाड नको पहिलं. काय रे? हो घेतो घेतो. कविता कुठे गेली? हो का? हो सर्वांना द्या. सर्वांना नाही माझी येते ना. तू बस ना, आरामात बस ना. मला का नाही आणलं? ते तू बोलावलेच नाही म्हणून ना. वाट बघते माझी. वहिनी याल ना. घरची वहिनी येते गेली लहान निंदा आले म्हणते.
आमच्याकडे ते एक खातच नाही. आम्ही तिघी मस्त खातो. मुलांना नाही आवडत. आठवड्यातून 2-3 वेळा. माझ्या मुली कसं लेकरं कसं खातात आणि नॉनव्हेज नाही आणून देतात. कुठे ताईच्या गावाला डोंगरगाड. नलू मामा नाही आणि माझ्यासोबत नलू मामा नाही आणत कुठे जाते. आम्ही दोघे जण येऊन तिच्यासारखी बहिणी कोणाला नाही भेटणार. कविताला द्यायचे आहे ना. हो तिकडून जाणार मग घरी. नंबर घेऊन घे. मॅडम चालते चालते ना. सोन्याची अंगठी, चांदीची पैजण, अशोकरावांचं नाव घेते ऐका सर्वजण. अरे व्हेरी गुड. सर्व आहे का. आता ही मला सोडणार नाही. मुंबईकरांचं विषय मालता आहे ना. एकदा नाव तर घ्यायला पाहिजे ना. आधी होती आई वडिलाची तानी, आता झाली नरेंद्रची राणी. व्हेरी गुड. काचेच्या म्हशी आंबे काटून ठेवले. सुभाषीचे नाव घेते. सगळ्यांना नमस्कार करते. व्हेरी गुड. नाव घे. क्रीडांगणावर खेळत होतो. प्रश्न विचारला वाटेवर नेम. व्हेरी गुड. माईक मध्ये घालवायचं. सगळ्यांना साडे नाही तू सांगलं नाव घे ना. आम्हाला नाव माहित आहे पण आठव दे. गुगल आहे माझ्याकडे. गुगलवर जाऊ. येते ना मग तुला 25 वर्षापूर्वी भेटलो आम्ही, मी आणि विनोद. आता मी सांभाळते बिझनेस आणि ते सांभाळतात आपलं छंद कवी काव्याचे. बस झालं. काही असो. चला नाव घ्यायला तिकडे उचक्या लागतील. लागू दे ना. लागू दे. इंग्लिशमध्ये म्हणतात तांदळाला पाहिजे. नरेंद्र माझी पहिली चॉईस. दुसरी काही आहे का.
सुरू आहे सुरू आहे. नाव नाही बे उखाना. उखाना उखाना वैनगंगेच्या तीरेवर आपण जमलो सारे. विनोद रावांचं नाव घेते पण मी त्यांना मिस करते. गुड गुड गुड. आता मी सांगून देते. सांगावंच लागेल ना. स्वभाव असावा आनंदी, स्वभाव असावा गोड, संजय रावांच्या संसारात नलिनीची जोड. गुड 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 गुड. पुरा पोराईमध्ये झाला म्हणून. पत्नी को इंग्लिश में कहते हैं वाइफ. डेविस इज माय लाइफ. नाही मग तुमचा नंबर येणार. वरती लावायची. वरती वरती बरोबर. झालं तुम्हाला सांगायचं. अरे एकदा सांगितलं तिकडे आम्हाला आवाज नाही आला ना. तिकडे काढलेला पाहिजे ना. ते लोक सगळं ऐकत होते. माईक वर गेला. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात, सुरेशजी पडले लक्ष्मीकांताच्या गड्यात. वा 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 व्हेरी गुड. देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में है घर अपना, क्या समा है तू